आज शिवसेनेचे शिंदे गट उमेदवार डॉक्टर विनय जयराम पत्की यांनी आपल्या जबरदस्त शक्ती प्रदर्शनाने ढवळून काढला। प्रभाग क्रमांक 12 मधून नगरसेवक पदासाठी अर्ज भरताना निघालेल्या भव्य रॅलीने त्यांनी केवळ अर्ज दाखल केला नाही तर निवडणुकीचं रणशिंगच फुंकला। आईचा आशीर्वाद आणि ऐतिहासिक वारसा। डॉक्टर विनय पत्की यांनी त्यांच्या आटपाडी निवासस्थानी आईचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्जाचा प्रवास सुरू केला। त्यानंतर शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांना भेट देऊन त्यांनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना त्यांनी समर्थकांच्या मोठ्या ताफ्यासह अभिवादन केलं। त्यांनी शहरातील ग्रामदैवतांना वंदन केलं आणि लिंगायत समाजाच्या मठाला तसेच जामा मशिदीला भेट देऊन सर्वसमावेशकतेचा संदेश दिला। दिग्गज नेत्यांची साथ। अर्ज दाखल करताना डॉक्टर पत्की यांच्यासोबत शिवसेना शिंदे गट मधील अनेक ज्येष्ठ नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे या उमेदवारीला मोठं बळ मिळालं। अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित मान्यवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजीराव पाटील, के.एल. देशपांडे, सौ मंजिरी विनय पत्की, त्यांच्या पत्नी डॉक्टर किरण लाळे, डॉक्टर अनिरुद्ध पत्की, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, कुमार भिंगे, मुरार गुळभिले, इसाक पटेल, एम.बी. कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, समीर ताठे, हेमंत कुलकर्णी, जगन्नाथ बिडकर, युसुफ इनामदार, मनोज देशपांडे, धनराज पाठक, कल्याणराव काळे, रमेश भिंगे, अभिजित बिचुकले। स्वप्नातील शहर साकारण्याचा संकल्प। अर्ज दाखल केल्यानंतर डॉक्टर पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शिवसेनेने शिंदे गट माझ्यावर विश्वास ठेवून नगरसेवक पदासाठी संधी दिली आहे। निवडून आल्यावर प्रभाग क्रमांक 12च्या नागरिकांचं आणि संपूर्ण आटपाडीकरांचं स्वप्नातील शहर साकारण्याचा माझा दृढ संकल्प आहे। विकास आणि पारदर्शक कारभाराच्या या प्रवासात मतदार बंधू आणि भगिनींनी मला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। या भव्य शक्ती प्रदर्शनाने आटपाडी नगर पंचायत निवडणुकीत डॉक्टर विनय पत्की भरघोस मतांनी निवडून येतील अशी खात्री जाणकारांनी व्यक्त केली।